भंडारा डे प्लान स्टोरी आश्चर्यम ऐकून नवलच. 50 घरांचे 50शी गाव, तिथे मात्र सगळ्यांचे एकच आडनाव. आडनाव नव्हे, जातसुद्धा एकच, व्यवसायसुद्धा एकच. ही बातमी पाहून आपणास अवाक होण्याची काही गरज नाही, मात्र हे खरं आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील एक गाव ज्याचे नाव 50शी असून 50 घरांचं 50शी गाव, तिथे सगळ्यांचे एकच आडनाव. आडनाव नव्हे तर जात आणि व्यवसायसुद्धा एकच आहे. चला तर पाहूया यावरचा खास रिपोर्ट. हे आहे भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील डोंगराच्या पायथ्याशी जंगल व्याप्त भागात वसलेलं 50शी हे गाव. गावाच्या नावाप्रमाणे 50च घरे या गावात वसलेली असली तरी सगळ्यांची आडनावं कशी एक, हा प्रश्न आपणास पडलेला असेलच, पण हे सत्य आहे. या गावात शेंडे आडनावाचे सगळेच नागरिक येथे वास्तव्यास आहेत. 100 वर्षापूर्वी या गावात एक कोसरामाई समाजाचे शेंडे कुटुंबीय राहण्यासाठी आले आणि त्यांनी आधी फुलशेती केली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील आणखीन काही परिवार येथे राहण्यासाठी आले आणि त्यामुळे गावात सर्व शेंडे आडनावाचे 50 कुटुंब तयार होत आहे. 150 नागरिक वास्तव्य करू लागले, तेही एकाच आडनावाचे. आता शेंडे कुटुंब भाजीपाला शेतीसह फुलशेतीकडे वळलेले आहेत. तर गेल्या 100 वर्षांपासून 50शी गावात 150 नागरिक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. एकमेकांच्या सुखदुःखात मोठ्या हिरिरीने सहभागी होत आहेत. कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम एकत्रित येत मोठ्या उत्साहाने साजरे करत आहेत. नागरिकांच्या सांगण्यानुसार गावात 100 वर्षात एकही भांडणतंटा झाला नसल्याची माहिती आहे. यावरच या छोट्याशा गावाची महती थांबत नाही, तर गावातील सर्वच नागरिक भाजीपाल्याची जैविक शेती करत असून येथील भाजीपाला संपूर्ण भंडारा जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. तर या गावातील नागरिकांनी कोरोनाला आपल्या गावातील वेशीपर्यंत सुद्धा येऊ दिलेलं नाही. जर राज्यातील प्रत्येक गावातील नागरिक 50शी या छोट्याशा गावातील नागरिकांपर्यंत सारखंच गुण्यागोविंदाने भांडणतंटे न करता राहिलं तर पोलिसांचा ताण नक्कीच कमी होईल. तेव्हा प्रत्येक राज्यातील प्रत्येक गावाने 50शी या गावाचा आदर्श नक्कीच घ्यायला हवा. ह्या 50शी गावामध्ये आमच्या नाही का, म्हणजे कमीत कमी आता शेंडे आमचा म्हणजे माळी समाज एकच आहे आणि त्या समाजामध्ये पण असे म्हणजे दुसऱ्या आडनावाचे नाही, एकच शेंडे परिवाराचा हा कुटुंब म्हणजे हा गाव वसलेला आहे. जवळजवळ 100 वर्ष झाली आहेत आणि ह्या गावामध्ये सर्वजण आपुलकीनं राहतात. अजूनपर्यंत म्हणजे भांडणं झाले नाही आणि कोणाशी वादविवाद झालेला नाही. सर्व एकोप्यानं राहतात. कोणतेही कामं जर करायचे असले तर एकमेकाच्या सल्ल्यानं कामं होतात आमचे. आणि हा एक आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये म्हणजे विचार करण्यालायकच गोष्ट आहे. म्हणजे माळी समाजात म्हणजे माळी समाज म्हणलं आमचं गाव छोटंसं आहे. आमच्या 50शी गावामध्ये 50 घरं आहेत आणि त्याच्यामध्ये कमीत कमी लोकसंख्या 150-160 आहे. आणि या गावामध्ये आता मार्चमध्ये कोरोनाचा म्हणजे कोरोना ह्या आपला पसरलेला, पण आमच्या गावामध्ये अजून एक कोरोना म्हणजे आम्ही पाहिलं नाही. कोरोनाची साथ नाहीच आमच्या गावामध्ये. आमच्या 50शी गावामध्ये खास म्हणजे 50 घराची वस्ती आहे आणि 150 लोकांची घरांची वस्ती आहे आणि 150 लोक इथं वावरत आहेत. आणि त्या 150 लोकांमध्ये एकाच आडनावाचे आणि एकाच समाजाचे लोक आहेत. आणि आमचा पारंपरिक धंदा म्हणजे व्यावसायिक शेती करणे, धान घेणे आणि भाजीपाला घेणे. त्याच्यामध्ये पत्तागोबी, वांगा, टमाटर, फुलगोबी असे आम्ही 2-4 वांचे पद्धतीने घेत असतो. शेंडे म्हणजे आमचे पूर्वज मिनसी या गावचे आहेत. आमचे आजोबा पंजे म्हणजे मिनसी गावचे. तिथून एक कुटुंब आला. एका कुटुंबापासून एक दुसरा कुटुंब 4 चुलते काका झाला आणि एक कुटुंब 6 असे 10 लोकांच्या कुटुंब आला. इथं एकापासून 10 कुटुंब बनले आणि त्याच्यापासून 50 घराची वस्ती बनली आहे. जन्म 6/9/1957 साली जन्म झालेला आहे. आज माझी वय 64 वर्षे आहे आणि मी 1983 पोलीस पाटील काम करीत होतो. या गावामध्ये कोणत्याच प्रकारचे झगडे, भांडणं, तंटा अजून झालेले नाही. माझ्या ख्यालामध्ये अजूनही झालेलं नाही आणि अजून होणार नाही अशी मला पूर्ण खात्री आहे. हे जे 50शी गाव आहे भंडारा जिल्ह्यामध्ये असून पवनी तालुक्यातलं आहे आणि पवनी तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे. 50 कुटुंबाचं घर आहे. पण याच्यामध्ये मॅक्झिमम जे आपले शेतकरी आहेत हे सगळे एकाच आडनावाचे आहेत आणि ते विशेष म्हणजे शेंडे आडनावाचे आहेत. तर अशी एक कहाणी या गावाची शेंडेची की फक्त सुरुवातीला एकच परिवार इथे आला होता, एकच कुटुंब आला होता आणि त्या परिवाराच्याच रूपानं हे सगळे म्हणजे एकाचे 2, 2चे 4 असे होऊन 50 घराची वस्ती बनलेली आहे. ह्या 50शी गावाच्या जे भौगोलिक क्षेत्र आहे 36 हेक्टरचे क्षेत्र आहे आणि पिकाखालील क्षेत्र 32 हेक्टरचं आहे.
खरीपामध्ये भात लागवड करतात, कमीत कमी 25 हेक्टरच्या जवळपास आणि 10 हेक्टरच्या जवळपास भाजीपाला लावतात. परंतु खरीप संपल्यानंतर जो रब्बी येतो, रब्बीच्या सीजनमध्ये स्पेशली हिवाळ्यामध्ये, तर हिवाळ्यामध्ये पूर्ण गाव, पूर्ण 50 शेतकरी हे भाजीपाल्याचेच पीक घेतात. आणि सगळे शेतकरी ह्या गावाचे म्हणजे प्रसिद्ध असं आहे जिल्ह्यामध्ये की ह्या गावामध्ये फुलकोबी, पानकोबी हे विशेष आहे ह्या गावचं. कारण जिल्ह्यामध्ये आपण समजा विचारलो फुलकोबी, पत्ताकोबी कुठली आहे, तर जनरली आमच्या इकडे पन्नासीच्या म्हणतात, कारण पन्नासी हब आहे. आणि पन्नासी हे गाव एकदम म्हणजे पहाडीच्या खाली वसलं आहे. विशेष म्हणजे हे जे गाव आहे हे गट ग्रामपंचायतमध्ये गट ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट आहे. आणि ह्या गावची ग्रामपंचायत मिन्सी म्हणून आहे. मिन्सीमध्ये पन्नासी, भिकार मिन्सी आणि मिन्सी असे 3 गाव मिळून हे ग्रामपंचायत झालेली आहे. विशेष एक की ह्या गावामध्ये आजपर्यंत मला ह्या क्षेत्रामध्ये 6 वर्ष आता पूर्ण झालेले आहेत. पण 6 वर्षाच्या पिरियडमध्ये मला कुठल्या शेतकऱ्यांनी भांडण, तंटा की कोणासोबत वाद नाही आणि सगळं गुण्यागोविंदानं राहतात. आणि ते 12 महिने कंदरूपी आहेत ते, आणि 12 महिने फुलाची ते शेती करत असतात. म्हणजे इथले जो प्रत्येक शेतकरी तंत्रसुद्धा परिपक्व आहे. त्यांना असं काही सांगावं लागत नाही की बाबा तुम्ही हे करा ते करा. पण नवीन जे तंत्रज्ञान मोठ्या म्हणजे लवकर अवगत करतात. अशा प्रकारे हा जो आपल्या तालुक्यामध्ये जो पन्नासी गाव आहे, जिल्ह्यामध्ये 50 गाव आहे, हा भाजीपाल्याच्या हबसाठी हा प्रसिद्ध आहे. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, भंडारा. सोबत उदय चक्रधर.